राज्यभर महाराष्ट्र राज्यभर हॉटेल असोसिएशनच्या सर्व मेंबर्स लोकांनी आज दिवसभर बंद पाळलेला आहे. कारण असं आहे की शासनाला महसूल देणारा व्यवसाय हा हॉटेल व्यवसाय आहे. हॉटेल व्यवसाय चालवत असताना हॉटेलचे लायसन घेताना लिकर लायसन हे दरवर्षी रिन्यू केले जातं आणि रिन्यू करताना हे 1 वर्ष अगोदर म्हणजे 31 मार्चलाच पुढच्या वर्षासाठी रिन्यू करावं लागतं. आणि आज औरंगाबाद शहरामध्ये जेवढे परमिट रूम आहेत त्यांना 8.5 लाख रुपये ही वर्षाची लायसन फी भरावी लागते. व्यवसाय हो अथवा न हो, पण धंदा करायचा म्हणून ही पूर्णपणे रिस्क तो हॉटेल मालक घेतो आणि सरकारला रेव्हेन्यू उपलब्ध करून देतो. परंतु सरकारच्या धोरणामध्ये यांना मदत होईल अशी अपेक्षा असताना देखील शासन यामध्ये 5%, 10% आणि आता 15% करण्याच्या विचारात आहे. आणि ते मात्र या परमिट धारकांवर मोठा अन्याय होईल आणि अनेक लोक या व्यवसायातून बाजूला होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये 2004-05ला 0 वॅट असलेले दारू व्यवसाय हा लिकर व्यवसाय 5%, 10% आणि आता त्यात सुद्धा वाढ करण्याची परमिटवाल्यावर शासनाची दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. या उलट आमचे सहकारी वाईन शॉपवाले यांना एक 10 बाय 10च्या रूममध्ये लिकर लायसन वाईन शॉपचं मिळतं. त्यांचा व्यवसाय 10 बाय 10 मध्ये चालतो, 2 माणसावर चालतो आणि ज्यांचा सरासरी 1-2 लाख रुपये दिवसभराचा धंदा करताना त्यांना मात्र या परमिटवाल्यांना मात्र 25-30 माणसं सांभाळावं लागतात. व्यवसाय करताना अनेक जबाबदाऱ्या पडतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. अशा अवस्थेत देखील या व्यावसायिकांना परत दरवाढ करणं हे अतिशय अन्यायकारक झालेलं आहे. आणि यामध्ये शासनाचा जो महसूल उभा राहतो तो आज या लिकर व्यवसायात मोठ्या प्रमाणात उभा राहतो. याची जाण शासनाला आहे. तरी पण कुठली जर अडचण उभी राहत असेल, आर्थिक अडचण उभी राहत असेल तर ती या दारू व्यवसाय लादण्याची जी काही परंपरा चाललेली आहे ती आमच्या सर्व व्यावसायिकांतर्फे अन्यायकारक आहे असं आमचं मत झाल्याने आम्ही आज हा एक प्रकारचा शासनाला इशारा म्हणून आज हा बंद पाळतो आहे. शासन याला जरूर विचार करेल आणि या व्यवसायाला बळकटी देईल. यासाठी हा होणारा दरवाढीचा फटका हा यांच्यावर लादणार नाही अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे. सर, या आपल्या मागण्यासाठी शासन स्तरावर असोसिएशन म्हणून काही प्रयत्न केले गेले का? शासन म्हणून आमची असोसिएशन महाराष्ट्राची मुंबईला सारखी संबंधित सरकार शासकीय यंत्रणेच्या
सहवासात आहे, त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना या अगोदर विनंती केलेली आहे, लेखी निवेदने दिलेले आहेत आणि आजही आमचे अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा यांची भेट आमचं असोसिएशनचं शिष्टमंडळ आज घेणार आहे. त्यांनी कसा प्रतिसाद देतात यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आजचा जो बंद आहे याच्यावर किती महसुलाचा परिणाम झालेला आहे? याचा आज म्हणजे कोट्यावधीचा परिणाम होऊ शकतो. एक दुसरी गोष्ट, ह्या बंदमुळं इलिगल व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं देखील सरकारला मोठ्या प्रमाणात याचा तोटा होऊ शकतो. जे परमिटकडून जो जाणारा माल आहे याचा प्रत्येक याच्यावर शासनाला जो महसूल मिळतो तो आज टोटलपणे भोगणार आहे आणि इलिगल व्यवसाय होईल त्याचा देखील शासनाला तोटा आहे आणि ग्राहकांची गैरसोय. सर, आज हा 1 दिवसाचा संप झाला आहे. आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार आहे आणि असोसिएशनची काही बैठक वगैरे होणार आहे का? सर, असं आहे की आम्ही व्यावसायिक आणि या राज्याचे प्रामाणिक नागरिक आहोत आणि म्हणून आज तरी वेगळा विचार आम्ही केलेला नाही. एवढीच अपेक्षा करतो की शासन आम्हाला या सरळ योग्य मागणीला मान्यता देईल, सहकार्य करेल. आज ही आमची अपेक्षा असल्यामुळे आणि आम्ही जर वेगळा विचार करायला लागलो तर ग्राहकांचं देखील अतोनात नुकसान होईल. वेगळ्या मार्गानं त्यांची गरज कोणी जर पुरवली तर त्यातनं अतोनात काही घडू शकतं. म्हणून आज तरी आम्ही अजून वेगळा विचार काही केलेला नाही. शासन आम्हाला सहकार्य करेल या भावनेतनं आज आम्ही आशा करून बसलो. आपलं नाव? सर, माझं नाव जयराम नाथूजी साळुंके, हॉटेल जानकी परमिट, ओके, धन्यवाद सर. संभाजीनगर.